चेहऱ्यावर सुरकुत्या येत आहेत बघा, इट्स अ एजिंग प्रोसेस. म्हणजे सुरकुत्या येणार तर आहेतच, पण त्या थोड्या प्रोलॉंग करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आयुर्वेदामध्ये अशा काही चिकित्सा सांगितल्या आहेत बघा. सुरकुत्या येतात याचा अर्थ चेहऱ्यामध्ये आपलं जे कोलॅजिन त्वचेमध्ये असतं ते कुठे कमी झालं की ते रबर कसं आपण ताणल्यावर परत रिव्हर्स होत नाही, तशा त्या सुरकुत्या यायला सुरुवात होतात. सन एक्सपोजर किंवा पॉल्युशन यामुळे पण या सुरकुत्यांचं प्रमाण वाढतं. काय करायला पाहिजे, तर लुब्रिकेशन. याचा अर्थ काय की रोज आपण चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करायचा, की त्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी मेंटेन राहते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खारट पदार्थ कमी खायचे. तेलकट लोणचं, वेफर्स ह्याचं प्रमाण आपण कमी केलं तरी सुद्धा या सुरकुत्या कमी होऊ शकतात. किंवा आयुर्वेदामध्ये अशी काही रसायनं सांगितली आहेत जसं की आवळा, च्यवनप्राश, की हे आपण आहारात ठेवल्यामुळे आपल्यामधला एक आपण म्हणतो ना रसायन तत्व चांगलं राहून आपल्यामधली एजिंग प्रोसेस थोडी स्लो होते. म्हणजे एजिंग प्रोसेस जी असते ती थोडी यामुळे स्लो होऊ शकते आणि सुरकुत्या येत नाहीत. आहारातनं काय घ्याल, तर विटॅमिन सी रिच फूड्स आहेत किंवा अंड्यामधला पांढरा भाग जो असतो हा सुद्धा कोलॅजिन रिच असल्यामुळे ह्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊ शकतात. तर हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा.